काय दिलं बघा पुढच्या प्रश्नामध्ये. प्रश्नात दिलेली माहिती आपण फळ्यावरती घेतलेली आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर x वजा 15 अंश, कोण B बरोबर 2x अधिक 30 अंश आणि कोण C बरोबर 4x वजा 45 अंश, असे तुम्हाला तिन्ही कोणांची मापं दिलेत. आणि काय विचारलंय, याच्यावरून तुम्ही त्रिकोणाचा प्रकार ओळखा म्हणून सांगितलंय. हां, बेरीज करायची. वजा 15 आणि वजा 45, वजा वजा असेल तर काय होते, बेरीज होते. 15 आणि 45 किती आलं, 60. 60ला कुठलं चिन्ह राहणार, वजाचं चिन्ह राहणार. वजा 60, वजा 60 अधिक 30 काय होईल, एक संख्या वजा एक संख्या अधिक काय होणार, वजा बाकी. 60 मधून 30 गेलं, काय राहिलं 30. मोठ्या संख्येचं चिन्ह 60चं चिन्ह कुठलं होतं, वजा, तर वजा 30 येईल. कळलं. 4x आणि 2x 6x, 6x अधिक x किती झालं, 7x. तिन्ही कोणांची बेरीज किती आली, 7x वजा 30. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते, 180. म्हणजे 7x वजा 30 म्हणजेच किती आहे, 180. वजा 30 पलीकडे गेल्यानंतर अधिक 30, 180 अधिक 30, इकडे किती राहिलं, 7x. 180 अधिक 30 किती झालं, 210. 7 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात, x बरोबर 210 भागिले 7. 7 1 7, 7 त्रिक 21, शून्याला 0. x ची किंमत किती मिळाली, 30. x ची किंमत 30 मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवा तिन्ही कोणांची मापं मिळवायची. हां, x वजा 15, 30 वजा 15 किती आलं, पहिला कोणाला 15 अंशाचा. हां, इथं ठेवा 30 किंमत, 30 दुने 60, 60 अधिक 30 किती झालं, 90 अंश. इथं ठेवा 30 चोक 120, 120 वजा 45 किती आलं, 75. बरोबर. तर कोण A, कोण B आणि कोण C पैकी B हा जो कोण आहे तो किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. म्हणजेच दिलेला त्रिकोण कसला त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे.